ना झाला सर तेवढं. हो चला काय करायचं. अरे गेला रोलर झाला. आठवडे बाजार तळ ते एस टी बसस्थानक चौक या नारायणगाव जुन्नर रस्त्याच्या कामाचा अखेरचा टप्पा पूर्ण न झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच बसस्थानक प्रवेशद्वार आणि चौक या सार्वजनिक खात्याच्या अखत्यारीतील जुन्या पुणे नाशिक महामार्गावरील खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहे. या ठिकाणी दुचाकीचे अपघात झाल्याची बाब उपसरपंच बाबू पाटे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आज नारायणगाव बसस्थानक आणि एस टी बसस्थानक प्रवेशद्वारावरील खड्डे ग्रामपंचायतच्या वतीने बुजवून घेतले. खड्ड्यात JCB टाकून रोलर फिरवून रस्ता पूर्ववत आणि सुस्थितीत केला. यावेळी उपसरपंच बाबू पाटे, विकास तोडकर, वार्ड क्रमांक 6 चे ग्रामपंचायत सदस्य जालिंदर खैरे, गणेश पाटे आणि मित्रपरिवार धनंजय घोडेकर, पडगम अंकल, आकाश पवार आदी उपस्थित होते. दरम्यान डिसेंबर 23ला या कामाचे भूमिपूजन झाले. मात्र प्रत्यक्षात कामाला एप्रिल 2024ला सुरुवात झाली. आठवडे बाजार तळ ते ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय 300 मीटर गटार, 12 मीटर रुंदीकरण काँक्रिटीकरण, ब्रह्मकुमारी अदत्त चौक ग्रामवैभव 300 मीटर गटार आणि काँक्रिटीकरण पूर्ण. आता पूर्ववेश ते एस टी बस स्टँड हा 100 मीटरचे गटार काम केवळ 80% पूर्ण झाले आहे. मात्र काँक्रिटीकरण 0% ही झालेले नाही. अपुऱ्या कामाचा व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. रस्त्याच्या कामामुळे ग्रामपंचायतने लावलेले पथदिवे काढून घेतले गेले. त्यामुळे रात्रीच्या वेळेला हा रस्ता अंधारात हरवलेला आहे. पूर्ववेश ते बसस्थानक चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूला RCC गटार असतानाही ठेकेदार संदीप बबन बांगर यांनी केवळ एका बाजूने गटार काढून ते बुजवले आहे. त्यामुळे माती आणि खडीवर राहिल्याने ये जा करणाऱ्या वाहनांच्या टायरने खडी उडून छोटे छोटे अपघात होतात. दुचाकी स्लिप होऊन अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन उपसरपंच पाटे यांनी चौक आणि बसस्थानक प्रवेशद्वार येथे JCBच्या साहाय्याने खड्डे बुजवून रस्ता पूर्ववत केला. नका भांडत बस मला चल. ओके